नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमले आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आपण पाहाल तर मुख्यमंत्री वयोश्री योजना या ठिकाणी राज्यभरात अर्ज प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे। यामध्ये कोण पात्र असणारे, कशा प्रकारचे कागदपत्रे लागत आहेत आणि इतर जी सविस्तर माहिती पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत। थेट 3000 रुपये आपल्या खात्यात डीबीटी मार्फत ट्रान्सफर होणार आहेत। महत्त्वपूर्ण योजना आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपण अनेकदा घेऊन येत असतो। त्यातील एक अपडेट्स आपल्याला इथे पाहायला मिळते। चॅनल सबस्क्राईब केलंच असेल, पुढे पाहाल तर अशा प्रकारचा शासन निर्णय पाहायला मिळते। राज्यभरातील 65 वर्ष वय पूर्ण झालेल्या व त्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ही वयोश्री योजना त्यांच्यासाठी राबवली जाते आणि 6 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार ही संपूर्ण मान्यता प्राप्त झालेली आहे। अर्ज प्रक्रिया सुरू आहे। योजनेचे स्वरूप आधी समजून घ्या, त्यानंतर पुढील माहिती समजेल। मित्रांनो, येथे पाहायला मिळते आपल्याला वृद्ध जे लाभार्थी वर्ग आहेत त्यांचे शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार त्यांना काही सहाय्यभूत साधने उपकरणे या योजनेमार्फत दिली जातात। जसे की चष्मा, श्रवणयंत्राचा समावेश पाहायला मिळतोय, ट्रायपॉड असेल, स्टिक व्हील चेअर हे देखील आपल्याला पाहायला मिळते, कमोड खुर्ची आहे, लंबर बेल्ट आहे, सायकल कॉलर इत्यादी अशा प्रकारचे जे सहाय्यभूत उपकरणे इत्यादी या ठिकाणी दिली जात आहेत। पुढे जाल अर्थसहाय्य देखील प्रोव्हाइड केले जाते। 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल अशी बाब आपल्याला इथे पाहायला मिळते। डीबीटी प्रणालीद्वारे 3000च्या मर्यादेत हे अर्थसहाय्य या ठिकाणी या योजनेमार्फत आपल्याला दिलं जाणार आहे। ठीक आहे, योजनेचे फायदे आपण समजून घेतले, कशा प्रकारे लाभ होणार आहे। पुढे जाऊन पात्र अपात्रतेची जी निकष आहेत ते देखील कव्हर करणार आहोत। तर या ठिकाणी पात्रतेचे निकष पाहायला मिळत आहेत। 31/12/2023 पर्यंत वयाची 65 वर्ष आपण पूर्ण केलेली असावीत, तरच आपण या योजनेसाठी पात्र असणार आहात। त्यानंतर लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र आवश्यक आहे। ते नसेल तर BPL रेशन कार्ड देखील आपल्याला देता येतं आणि त्याच्याऐवजी निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा देखील सादर करू शकता। उत्पन्न मर्यादा 2 लाखाच्या आत आपले उत्पन्न असेल तर आपण यासाठी इकडे पात्र असलेले ठरवले जाते। ठीक आहे, या 2 महत्त्वाच्या अटी होत्या। पुढे पाहाल सदर व्यक्तीने पुढे आपल्याला पाहायला मिळते मागील 3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित इतर उपक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ इकडे घेतलेला नसावा, हे इकडे आपल्याला अट पाहायला मिळते। आणि पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात 3000 रुपये थेट वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत आपल्याला त्याचं इनवॉइस प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत सादर करावं लागते। योजनेचे कागदपत्रे आपल्या स्क्रीनवर आलेले आहेत, ते देखील इकडे आपण समजून घेऊयात। पहिलं या ठिकाणी पाहायला मिळते आधार कार्ड। आधार कार्ड हे कंपल्सरी असणारे, ऑप्शनल आपण मतदान कार्ड देऊ शकता। राष्ट्रीय बँकेची आपलं जे काही राष्ट्रीयकृत बँक असेल त्याचे पासबुक लागणारे, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे आपल्याला इकडे लागणार आहेत। अशा प्रकारचे कागदपत्रे अर्ज प्रक्रिया पुढील व्हिडिओमध्ये समजून घेऊ। तुर्तास आपल्या ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या त्या इकडे क्लिअर करण्याचा प्रयत्न केला। माहिती आवडली असेल लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवा। अर्ज प्रक्रियेसाठी सेकंड पार्ट